काँग्रेसचे गांधी, भाजपचे सावरकर या विषयावर आपण चर्चा करतो. आपल्यासोबत रत्नाकर महाजन, श्रीरंग गोडबोले, रणजित सावरकर आणि तुषार गांधी आहेत. जो दुसऱ्या भागातला मुद्दा आपण चर्चेला घेणार आहोत तो आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता आणि तो मुद्दा आहे सावरकर आणि गांधी यांचा भाजप आणि काँग्रेस फक्त राजकारणासाठी उपयोग करत आहे. सावरकर आणि गांधींचा भाजप काँग्रेस फक्त राजकारणासाठी उपयोग करतोय का? तुषार गांधी, सावरकरांनी द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला आणि असं एक मानलं जातं की सावरकरांचा तिरंग्याला विरोध होता असा त्यांच्यावरचा आक्षेप आहे. या दोन्हीविषयी आपली मतं. जितपं मला माहिती आहे तिथपर्यंत 15 ऑगस्ट 1947 आपल्या स्वातंत्र्य दिनाला सावरकरांनी ध्वजवंदन केलं होतं त्यांच्या घरावरती, जेव्हा हिंदू महासभा आणि RSSनी बहिष्कृत केलं होतं. म्हणून मला असं काही हे नाही आहे सांगायला की त्यांना तिरंगे शी काही मतभेद होते. द्विराष्ट्र सिद्धांत होतं ते पहिल्यांदा पब्लिकली त्यांनीच ते मांडलं होतं की इथे दोन राष्ट्र पॅरलली चालून राहिल्यात आणि ते एकत्र चालणं अशक्य आहे. जिन्हांना पण तेव्हा त्याची कल्पना नव्हती किंवा त्यांनी कधी ते पॉलिटिकली मांडली नव्हती. तेव्हा त्यांनी हे केलं होतं आणि म्हणूनच ते जे बीज पेरलं गेलं ते तेव्हा पेरलं गेलं आणि पब्लिक सायकीमध्ये हा आयडिया आला. तो पहिल्यांदा पब्लिकली पॉलिटिकली सावरकरांनी केला. म्हणजे एक प्रकारे या देशाच्या फाळणीला कोण जबाबदार असेल तर ते महात्मा गांधी नाहीत, तर द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडणारे सावरकर अशी एक मांडणी आता आपल्या समोर आहेत. रत्नाकर महाजन, काय सांगाल? असं आहे की सावरकरांची राष्ट्रभक्ती किंवा सावरकरांची मानवभक्ती वगैरे हे काही आजच्या चर्चेचे विषय नाहीत, कारण त्यांना राष्ट्रद्रोही किंवा देशद्रोही आजपर्यंत कोणीच म्हटलेलं नाही. प्रश्न असा येतो की देशाच्या स्वातंत्र्यासाठी लोकसहभागावर आधारित प्रचंड जनसंघटनाच्या आधारे लढाई चालू असताना कुणी कोणती भूमिका घेतली. उदाहरणार्थ त्या स्वातंत्र्य लढ्याच्या काळामध्ये कम्युनिस्टांनी सुद्धा काही पूर्णपणे गांधी किंवा काँग्रेसच्या बाजूची भूमिका घेतलेली नव्हती. पण म्हणून आज ते सगळं काढायचं आणि त्याच्या आधारे विभागणी करायची हे बरोबर नाही. तर आता राहुल गांधी काय म्हणाले, तर राहुल गांधी असं म्हणाले की ही जी विभागणी आहे ती तुम्ही केलेली आहे असं म्हणाले. मुद्दा असा की हे खरंच आहे ना, कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ 1925 साली स्थापन झाल्यानंतर जवळजवळ 40 वर्षांनी त्यांच्या लक्षात महात्मा गांधींचं महत्त्व आलं आणि त्यांनी प्रातस्मरणामध्ये त्यांचं नाव समाविष्ट केलं. तोपर्यंत ते नव्हतं. नंबर 1. नंबर 2, 1935च्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्टच्या तहत संविधान सभा, घटना वगैरे ही सगळी प्रोसेस जी सुरू होती त्याला जसा जिन्हांचा मुस्लिम लीगचा विरोध होता तसा हिंदू महासभा सावरकर यांचाही विरोध होता. त्यामुळे हे इतिहासात घडून घेतलेल्या गोष्टी आहेत, त्या आपण आज कशा नाकारणार? त्यामुळं आज कोण कोणाचे, आज काही कोणी सावरकर नाही, कोणी जिन्हा नाही किंवा गांधी नाही. गांधी तर नाहीच नाही. त्यामुळं आज त्याच्या आधारे गरमागरम चर्चा करायची आणि एकमेकांना शिव्याशाप द्यायचे, याच्यामुळं चर्चेचं घोडं पुढं जाणार नाही. लक्षात घ्यायचं ते एवढंच की इतिहासामध्ये भिन्न विचार प्रवाह असताना मॅक्झिमम लोकांचा पाठिंबा कुणाला मिळतो आणि सार्वजनिक हिताच्या दृष्टीनं, देश पुढं जाण्याच्या दृष्टीनं कोणत्या विचारसरणीला मॅक्झिमम फॉलोईंग मिळतं, ही इतिहासाची साक्ष आहे. कोणत्या विचारसरणीला फॉलोईंग मिळतं हा जर निकष मानला तर यावेळी उजव्या विचारसरणीचं सरकार आहे की ज्यांना सावरकर प्रिय आहेत असं म्हणलं जातं, परंतु त्या सावरकरांना देखील भाजप पूर्णपणे मानतंय का, हा खरा सवाल आहे. श्रीरंग गोडबोले. मुळीच मानत नाही. पहिली गोष्ट अशी आहे की सावरकर साहित्य तुषार गांधींनी वाचलेलं नाही आहे. ते कोठारे म्हणतात की सावरकरांनी द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला. काय आधार आहे त्याला? तर आधार मी सांगतो ते काय सांगतात लोक. 1937 साली कर्णावती म्हणजे अहमदाबादमध्ये झालेल्या हिंदू महासभेच्या अधिवेशनात अध्यक्षीय भाषणात सावरकरांच्या एका वाक्याच्या आधारे लोक म्हणतात की त्यांनी द्विराष्ट्रवादाचा पुरस्कार केला. पहिली गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की सर्वप्रथम स्वतंत्र पाकिस्तानचा जो पुरस्कार आहे किंवा त्याची जी मांडणी आहे ही 1930 साली सर मोहम्मद इक्बाल यांनी मुस्लिम लीगच्या अध्यक्षपदावरून केलेल्या भाषणात स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे की पंजाब, सिंध, वायव्य प्रांत, बलुचिस्तान येथल्या मुस्लिमांचे एकच एक स्वतंत्र राज्य करणं हे उत्तर आणि पश्चिमातल्या मुसलमानांचं ध्येय असलं पाहिजे असं मी मानतो.
हे 30 सालचं भाषण आहे आणि सावरकरांचं जे भाषण आहे ते 37 सालचं आहे. ते एका वाक्याच्या आधारे लोक सांगतात की त्यांनी पुरस्कार केला. ही खोटी गोष्ट आहे. त्याचं खंडन स्वतः सावरकरांनी 1943 साली साप्ताहिक आदेशला दिलेल्या मुलाखतीत दिलेलं आहे. ते सगळी मुलाखत प्रसिद्ध झालेली आहे. त्यात सावरकर म्हणतात की सुरुवातीपासूनच इस्लाम हे एक स्वतंत्र धर्मप्रणित कुराणप्रणित राष्ट्र आहे. मुसलमान जिथे जिथे गेले तिथे ते राष्ट्र म्हणून गेले. आणि हे सावरकरांचं म्हणणं नाही आहे. हे सावरकरांनी इस्लामचा मुळापासून अभ्यास केलेला आहे. आणि आपण नेहमीच मुसलमान हे स्वतःला एक वाक्य ऍड करायचं म्हणतात की त्यामुळे सावरकरांनी पुरस्कार केलेले आपण नाही. सावरकरांकडे जाऊ आणि नंतर गांधींकडे जाऊ. आपण सावरकरांकडे जाऊन मग गांधी. सावरकरांची ही जी भूमिका होती की इस्लाम हे स्वतःला एक जागतिक राष्ट्र मानतं, एक धर्म म्हणून, आणि ही भूमिका अजिबात चुकीची नव्हती. आजही आपण बघतो ISIS हे स्वतःला एक इस्लाम राष्ट्र मानतं आणि त्या ISच्या समर्थनार्थ पूर्ण जगभरातून मुसलमान जातात. आणि जर हे इतिहास तुम्हाला नाकारायचा असेल तर आजची पण ही गोष्ट आहे, हे आजही घडतंय. तर हे सगळं नाकारायचं डोळे झाकून बसायचं का? सावरकरांनी हा इशारा दिला होता की मुस्लिम स्वतःला एक राष्ट्र मानत असले तरी भारतात शेवटी तुम्ही लोकशाही मानत असाल तर हिंदू बहुसंख्य आहेत आणि त्यामुळे हे हिंदू राष्ट्र होईल. त्याच्या धर्माचा आधार नाहीये. सावरकरांच्या हिंदू धर्मामध्ये ईश्वराला न मानणारे पण बसतात, हे लक्षात घ्या. आपण गांधींचं मत ऐकू. तुषारजी. नाही, मला वाटतं की हे जे इंग्लिशमध्ये सांगतात सिमेंटिक्स आहेत, शब्दांचा फार उपयोग करून घ्यायचा आणि आपला अर्थ सिद्ध करून ठेवायचा. ते डावा हात आणि उजवा कान असा प्रकार मला वाटतं. जे आहे ते आहे, स्पष्टपणे ते इतिहासात आहे. आणि हे जे सगळी चेष्टा आहे की हा तुमचा इतिहास आणि हा आमचा इतिहास, इतिहास असतो. त्याच्यात माझा आणि तुमचा जसं आहे नेत्यांची फाळवणी राज्यकर्त्यांनुसार बदलत नसतो. रत्नाकर महाजन. असा हा युक्तिवादच मुळात किती हास्यास्पद आहे ते आपल्या लक्षात आलं पाहिजे. मुळामध्ये सावरकरांची राष्ट्रसंकल्पना ही भूगोलाशी निगडीत आहे हे त्यांच्या राष्ट्रवादाच्या व्याख्येवरून दिसून येतं. आ सिंधू सिंधू, हसू नका, लक्षात घ्या. आ सिंधू सिंधू पर्यंत यस्य भारतवर्षिका म्हणजे काय झालं? सिंधू नदीपासून पुण्यभूमी आहे, पुण्यभूमी पाहिजे ना त्याची. आपण तुम्ही मध्ये बोल नका ना, आता माझं ऐकून घ्या. बोला रत्नाकर महाजन बोला. सांगतायचं तुम्ही बरोबर नंतर सांगा. तुम्हाला ब्रह्मसत्याचा साक्षात्कार झालाय मला माहित आहे, नंतर बोला. मुद्दा असा की एकदा भौगोलिक मर्यादित राष्ट्राची व्याख्या करायची आणि दुसऱ्या बाजूला मुसलमान हे जागतिक राष्ट्र जागतिक कसं असेल? म्हणून सरळ सरळ जसं तुषारनी सांगितलं की हा केवळ शब्दच्छल आहे. आणि सावरकर जर असं म्हणत असतील की मुसलमान हे वेगळं राष्ट्र आहे तर तेच हिंदूंचं राष्ट्र वेगळं आणि मुसलमानांचं राष्ट्र वेगळं, हे वेगळं सांगण्याची काय गरज आहे? म्हणून राष्ट्रवादाचा सिद्धांत शब्दच्छल महाजन तुम्ही करताय, शब्दच्छल तुम्ही करताय. धर्मांतर म्हणजे धार्मिक राष्ट्र मानतं. आज इसिस तेच म्हणताय, इसिस आजही तेच म्हणताय, हे लक्षात घ्या तुम्ही. शब्दच्छल तुम्ही करताय. श्रीरंग गोडबोले. सावरकर जागतिक राष्ट्र नाही, तुम्ही जागतिक राष्ट्र म्हणला. नाही, मुस्लिम धर्म आणि म्हणजे वेन यू कम्पेअर सावरकरांनी जे सांगितलं ते इसिस आज सांगते म्हणजे प्रणेता इसिसचे सावरकर आहेत का? हे बघा, हे हास्यास्पद आहे तुमचं. सावरकर इस्लाम धर्म सांगतो. तुम्ही कुराणचं पुस्तक वाचा, कुराणचं पुस्तक वाचा. कुराणमध्ये इस्लाम हे राष्ट्र नाही, शब्दच्छल नाही. तुम्ही कुराण वाचा आणि सावरकर हे कुराण वाचूनच सांगतायत. कुराणमध्ये इस्लाम हे एक राष्ट्र असल्याचं स्पष्ट म्हटलंय. आणि कुठलाही माझा चॅलेंज आहे, कुठल्याही मौलवीनी हे सांगावं की कुराणमध्ये असं लिहिलेलं नाहीये, कारण ते लिहिलेलं आहे. इसिसही आज तेच सांगतंय. आणि सावरकरांनी कुराण वाचूनच सांगितलं की कुराणमध्ये असं लिहिलं असल्यामुळे आणि कुराण हे भारतातले मुसलमान मान्य असल्यामुळे ते स्वतःला एक वेगळं धार्मिक राष्ट्र मानतात. प्रश्न विचारायचा आहे, भौगोलिक नाही. मला सावरकर तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह. सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह ही महात्मा गांधींची त्रिसूत्री होती. सावरकरांची त्रिसूत्री काय होती? सावरकरांचं एकच सूत्र होतं, राष्ट्रवाद. सत्य आहे बघा, सत्य, जागतिक सत्य किंवा निखळ सत्य असं जगात काही नसतं. शत्रूशी जशास तसे वागावे ही सावरकरांचं सत्य होतं. आणि मिळेल त्या मार्गाने शत्रूचा प्रतिकार करावा हे सावरकरांचं सत्य होतं. आपण रत्नाकर महाजन यांच्याकडे जाऊया. ही सगळी उत्तरं प्रेक्षक आपण ऐकतात, याच्यावर मी कुठल्याही प्रकारची संपर्कीय टिप्पणी करत नाहीये. हे सगळं मी तुमच्या समोर जसं आहे तसं मांडतोय. रत्नाकर महाजन बोला. रत्नाकर महाजन नंतर श्रीरंग गोडबोले. रत्नाकर महाजन. इस्लाम धर्माची स्थापना
इस्लाम धर्माची ज्या काळामध्ये स्थापना झाली त्या काळामध्ये जगाच्या क्षितिजावर राष्ट्र ही संकल्पना सुद्धा उदयाला आलेली नाही. तेव्हा कुराणामध्ये राष्ट्र मुस्लिम हे राष्ट्र आहे असं म्हणून आपण कुणाची फसवणूक करतोय? इस्लाम धर्माच्या स्थापनेचा काळ काय, राष्ट्र धर्माच्या उदयाचा काळ काय, काय चाललंय हे? अशा प्रकारची चर्चा जर होणार असेल तर आपण सर्व लोकांचा दिशाभूल करतोय असं सोपं तुम्हाला सांगतो. मोहम्मद इक्बालचं काव्य आहे ज्यांनी सारे जहां से अच्छा लिहिलं. त्या मोहम्मद इक्बालनी म्हटलेलं आहे, चीनो अरब हमारा, हिंदुस्तान हमारा, मुस्लिम है हम वतन है, सारा जहां हमारा. इस्लाम इज अ ट्रान्सनॅशनल ग्लोबल धर्मसमाज उम्मा मानतो तो. हा दुसरा गैरप्रकार आहे. हा आणखी एक गैरप्रचार आहे. मध्ये लिहिलेला आहे. आणखी एक गैरप्रचार आहे. गैरप्रचार आहे. तुम्ही सगळं वाचलं, तुम्ही वाचलेलं नाही. तुम्ही सर्वज्ञ आहे, तुम्ही सर्व वाचलेलं आहे, मला माहिती आहे. जरा ऐका आता. मुद्दा असा की इस्लामचा हा जो शेर आहे त्याच्यात असं म्हटलेलं आहे, हिंदू है हम वतन है, हिंदुस्तान हमारा, मुस्लिम है हम वतन है, सारा जहां हमारा. थापा मारणं बंद करा, गैरप्रचार करणं बंद करा, लबाडी बंद करा. मी दोघांनाही शांत राहायची विनंती करतो. मी दोघांनाही शांत राहायची. आपण चर्चा दोघांना चर्चा मी वर्तमान काळात आणतो. मी दोघांना चर्चा वर्तमान काळात आणायची चर्चा आणायची विनंती करतो. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.